दर 2-3 महिन्यांनी पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, PMRDA, वीज अशी सगळेच 1 महिना 2 महिना ज्याप्रमाणे कामं निघतात किंवा अडचणी येतात त्याच्यासाठी रेग्युलरली या मीटिंग्स आम्ही घेतो मतदारसंघाच्या बद्दल. आणि तिथले माझे सगळे सहकारी जे रोज फील्डवर असतात ते साधारणपणे येऊन काय अडचणी आहेत हे प्रश्न आम्ही एकत्रपणे मांडतो. मला वाटतं 3-4 मोठी आव्हानं आहेत की एक पाण्याचा प्रश्न सातत्याने होतो. जलजीवन मिशनच्या एवढा मोठा निधी केंद्र सरकारकडून आला, महाराष्ट्र सरकारकडूनही तो आलेला आहे मॅच करून, आपल्याला आठवत असेल त्या काळात. पण दुर्दैवाने त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्या मोठ्या गॅप्स आहेत. जवळपास 70-80% जलजीवन मिशनची कामं ही अर्धवट राहिलेली आहेत किंवा जर झाली आहेत पूर्ण तर त्याचा दर्जा चांगला नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा रिव्ह्यू घ्यावा असं मी CR पाटलांना केंद्रातली विनंती केली होती. आणि मी CR पाटलांचे जाहीर आभार मानते की ते केंद्रातले मंत्री असताना त्यांनी आम्हाला सगळ्यांना शब्द दिला आहे की याचा इम्प्लिमेंटेशनचा जिथे जिथे आम्हाला वाटत आहेत की अडचणी झाल्या आहेत किंवा काही चुकीचं काम झालेलं आहे किंवा दर्जा चांगला नाही आहे ते इन्क्वायरी लावतील. त्याप्रमाणे ते सगळ्याचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही सगळ्या दिले. दौंडमध्ये असेल, खडकवासला, मुळशी, म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात हे प्रॉब्लेम्स आम्हाला दिसत आहेत. तर शाळेच्या काही खोल्या आहेत, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, अनेक ठिकाणी घनकचराचे काही इश्यूज आहेत, काही अंगणवाड्या असतील, स्मशानभूमी असतील, त्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि जिथे नाही आहेत तिथे सुधारणा करा आणि जिथे शाळेच्या सगळ्या ज्या खोल्या आहेत ज्या अगदी वाईट दर्जाच्या झालेल्या आहेत इतक्या वर्षात तर त्या सगळ्या रिपेअर करा अशी मागणी सगळ्यांची. नेपाळमध्ये अनेक महाराष्ट्राचे पर्यटक अडकलेले आहेत आणि त्यांना आणण्याची अजून दिसत नाही. ही परिस्थिती गंभीर होत आहे. हो, याच्यासाठी मी स्वतः MEAलाही विनंती केलेली आहे. आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतोय. महाराष्ट्रात भारतातून अनेक भागातून लोक आज नेपाळमध्ये अडकलेले ते सुरक्षित परत यावे याच्यासाठी सगळ्याच पातळीवर आम्ही प्रयत्न करतोय. आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सलाही आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे. आणि तिथले काही आमच्या सगळ्यांचेच ओळखीचे लोक आहेत, कारण का अनेक वर्ष नेपाळचे आणि भारताचे संबंध अतिशय चांगले राहिलेत. अनेक तिथले लोक आहेत जे भारतात काही कामासाठी येतात, शिक्षणासाठी येतात आणि आपलेही लोक तिकडे अनेक वेळा जातात पर्यटनासाठी, दर्शन घेण्यासाठी. त्याच्यामुळे तिथे खूप कौटुंबिक संबंध आमच्या अनेक लोकांशी तिथे आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांशी आम्ही चर्चेत आहोत की काही बस करता येतील का, काही गाड्या करून करता येतील का, कसं लोकांना तिथे सुरक्षित भारतीय लोकांना परत आणता येईल. आणि शांतता ही नेपाळमध्ये कशी होईल ह्याच्यासाठीही आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक असे खासदार राहिलेले, त्यांचे फार चांगले संबंध नेपाळ बरोबर राहिले. DP त्रिपाठीजी जे आज दुर्दैवाने हयात नाही, पण DP त्रिपाठीजींनी भारत आणि नेपाळच्या मैत्रीसाठी खूप मोठं योगदान दिलं. म्हणजे आपले जेव्हा प्रधानमंत्री नेपाळला जायचे तेव्हा DP त्रिपाठींना आवर्जून नेपाळचं सरकार बोलवून घ्यायचं Tier 2, Tier 3 टॉकसाठी. तर अशी ही नाती राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याही थ्रू आम्ही प्रयत्न करतोय की सुरक्षितपणे तिथेही सुरक्षित आपले जे काही लोक तिथे राहतात ते राहावे, कारण का अनेक भारतीय खूप मोठा व्यवसाय करण्यासाठीही नेपाळमध्ये राहतात. आरक्षणावरून खरं तर ओबीसी मराठामध्ये खूप वाद सुरू आहे. एकीकडे JR काढलाय सरकारने, पण त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आणि ओबीसीचं म्हणणं की त्याच्यातून JR मधून तुम्ही सरसकट देऊ नका आरक्षण. उलट या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला तर जास्ती योग्य राहील. कारण का गेले 8 दिवस वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये आणि साधारणपणे समाजात नक्की काय कुणाला लाभ मिळणार आहे हे स्पष्टच होत नाही. त्यामुळे कळतच नाही कुणाला की नक्की इम्पॅक्ट काय आहे त्याचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळे प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात, कारण का GR त्यांच्या सरकारने काढलेलं आहे आणि त्यांच्याच सरकारमध्ये 2 गट आता झालेले आहेत. त्याच्यामुळे सरकारमधलेच लोक जर GRला चॅलेंज करणार असतील तर हे काहीतरी नवीनच खरं तर बघायला मिळतं. नाही, ह्या सगळ्याची उत्तरं सरकारने दिला पाहिजेत. सरकारने ज्या पद्धतीने हे सगळे GR काढले आणि ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ आणि ज्युडिशियरी डिपार्टमेंटशी सविस्तर चर्चा केली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे. जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्या, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. ओबीसी पण आक्रमक होताना दिसतात, ते देखील मोर्चा घेऊन महामोर्चा घेऊन मुंबईला जाण्याची तयारी. हे खूप म्हणजे मिसहँडल केलेलं काम आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये
गुणागोविंदाने, प्रेमाने, आदराने, विश्वासाने आपण सगळेच राहिलेलो होते एकत्र. पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट्स असतील किंवा सगळ्यांची चर्चा न, मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा, सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या, आमची बोलायची मदत करायची तयारी आहे. तर महाराष्ट्र सरकारने ही कटुता वाढवू नये. हा खूप आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि शांतता प्रिय हा महाराष्ट्र. पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन, कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय या सरकारमध्ये न्यायच मिळत नाही. पण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्याचं श्रेय घेतलं, मराठ्यांना न्याय मिळेल असं म्हटलं. मात्र त्या दोन्ही इश्यू जे आहेत ते तयार झाले. सरकारची ती जबाबदारी तुमची आहे, कारण तुम्ही तिथे पाठिंब्याला गेला होता. नाही नाही, आम्ही विपक्ष आहोत. निर्णय कोणी घेतला? GR काढायचा अधिकार तुम्ही नाही ना. तुम्ही मतदान दिलं असतं तर GR आम्ही खुशी खुशी चांगले काढले असते, कुठली कटुता न आणता. GR कोणी काढला? जबाबदारी विरोधी पक्षाची नसते सर. जे सत्तेमध्ये असतात त्यांनी जबाबदारी घ्यायची असते, म्हणून तर ते सत्ताधारी आहेत. विरोधकांना कसं धरता तुम्ही? आम्ही विपक्ष आहोत. एका सशक्त लोकतंत्रामध्ये विपक्षचा अधिकार असतो विरोध करून ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना सरकारला जाब विचारणं. निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नसतो एका सशक्त लोकशाहीमध्ये. सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त सरकारला असतो. GR आम्ही नाही काढलेला, GR सरकारने काढलाय. त्यामुळे सरकारला उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही कशाला घड्याळ लावून बसलाय? किती वेळ चर्चा होत करताय? करू दे ना मनमोकळी चर्चा. वाटाघाटीची चर्चा झाली. चंद्रकांत खैरेंचं एक वक्तव्य आलंय की महाविकास आघाडी कुठली तरी चालेल, पण दोन्ही भाव एकत्र आली पाहिजे. तुम्हाला खरं एक सांगू का? तुम्ही वयाने खूप लहान आहात, त्याच्या तुम्ही शाळेत असाल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती ना, तेव्हा सगळ्या इलेक्शन आम्ही वेगळे लढायचो. विचार आहे, सगळे लढलेले आहेत. आम्ही जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन, काँग्रेस आणि आम्ही वेगळेच लढायचो. कधी एक लढलोय? आप्पासाहेबांना विचारा. आप्पा बोला, कधीच नाही. स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा, आणि काँग्रेस आम्ही वेगळे वेगळेच लढायचो. स्थानिक लोक निर्णय घ्यायचे, इथे आघाडी करायची, इथे जिल्हा तर सोडा, तालुक्याला हे लोक निर्णय घ्यायचे. आप्पासाहेब ठरवणार की दौंडमध्ये कोण आघाडी कोणाची करायची, कारण का स्थानिक वेगळं असते परिस्थिती, आणि ही सगळ्यांकडे आहे, फक्त आमच्याकडे नाही. तुम्ही बघूया ना काय होतं. एवढी घाई कशाला? कशाची अडचण? असं होत नाही ना. जसं इलेक्शन होईल चर्चा होतील, घाई काय आपल्याला? चर्चा तर होऊ द्या. काल वॉरंटीवर याच्या सुद्धा म्हणले की आम्ही राज ठाकरे जर आमच्या सोबत येणार असतील तर आम्ही हायकमांडशी बोलू. तर त्याच्यावर मी कसं काय बोलणार? लोकशाही आहे आमच्याकडून तरी, त्यामुळे कोणी काय बोलायचं त्याला तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेणार आहात. तो फक्त नाही, आमचा जो निर्णय असेल तो एकत्र चर्चेतून देतो ना आम्ही. आमची एकल्ली काम नसतं, सगळ्यांची चर्चा करून आम्ही बोलतो. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल, परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले, नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मीटिंग झाली. म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना. चर्चेतूनच मार्ग निघतात. बिहारमध्ये विशेष मतदार यादीचं राष्ट्रवादी म्हणून तुमची काय भूमिका असेल? आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल आणि आमच्या समविचारी पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारेबरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे. कारण का आमच्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे आम्ही देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या इथून या ऑर्डरमध्ये आम्ही काम करतो. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या जे हिताचं असेल त्याच्यासाठीच आम्ही इथं एकत्र आहोत. राज बिहारमध्ये ठाकरेंचं विशेष स्वागत होईल असं वाटतं. नाही, आम्ही समविचारी जे आहेत एकत्र काम करायला चांगलीच गोष्ट आहे ना. बिहारमध्ये विशेष पडताळणी झाली आहे मतदार यादीची, आणि तशीच महाराष्ट्रात आणि देशभरात घेण्याची तयारी आता दिसून येते. आणि काय करतो? नाही, आम्ही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे पारदर्शकच कारभार झाला पाहिजे ना. कशाला कुणाची नावं 4 ठिकाणी 8 ठिकाणी, कोणी नाहीच, एका घरात 800 लोक राहत आहेत, ते कुठलीही पद्धत. त्याच्यामुळे जर कोणीही एखादी संस्था असेल किंवा देशात असेल तर पारदर्शकता येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे. काही नेपाळ प्रकरणावर भाजपने आदेश काढलेला आहे की मंत्री खासदार कुठेही बोलायचं नाही, असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. भाजप त्याकडे गांभीर्याने बघत आहे असं वाटतं? नाही, त्याचं काहीतरी कारण असेल ना, का बोलत नाहीयेत. तुम्ही व्हिडिओज बघताय काय येत आहेत, खूप चिंताजनक आहे. आणि आपलं काय झालंय, जिओ पॉलिटिकली आपण जिथे बसलेला म्हणजे भारतमध्ये आहे, आपला श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, तुम्ही बघा ना आपली काय परिस्थिती.
त्याच्यामुळे आज भारताने खूप, आणि तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही ताकदीने प्रधानमंत्र्यांबरोबर या देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र भरलेलो. त्याच्यामुळे जेव्हा नॅशनल इश्यूज येतात त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे आम्हीही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता आणि आदरणीय पवार साहेबांनी पहिलं स्टेटमेंट केलं होतं विरोधी पक्षातून, की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं किंवा पेहलगामवर अटॅक झाला, ताकदीने आमचा पक्ष देशाच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांच्या मागे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला, आणि त्याच्यानंतर लगेच काँग्रेसनी पण तीच लाईन घेतली. त्याच्यामुळे पूर्ण विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस हा नॅशनल इश्यू आहे, हा आतंकवादी हमला आहे म्हणून सरकारच्या बरोबर ताकदीने उभं राहिले. राष्ट्रीय सिंधू पक्ष आहे, महादेव जानकर म्हणतात की संधी मिळाली तर महाविकास आघाडी सोबत जाऊ. स्वागत करू ना आम्ही. नाही, ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सुरू आहे, मात्र भारत पाकिस्तान सामना होणार आहे, तर त्याला याचिका दाखल केली की तो सामना होणे कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. कसं बघतो भारत सरकारची लाईन क्लिअर असली पाहिजे. आमच्या सगळ्यांचंच तेच मत आहे की एकदा जे काय, म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता पाणी आणि रक्त, ती लाईन होती त्यांची ना, खून और पाणी एक साथ नहीं बह सकता, हे आपण सगळ्यांनीच ऐकलेले आहे ते लाईन. त्याच्यामुळे भारत सरकारने एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे, कारण का आपण सिग्नल काय देतो देश जगाला. त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग्स ठेवायचे असतील तर ते सांगावं आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला, त्याच्यावर चर्चासत्र घ्यावं. याला सोडून प्रश्न आहे, संजय राऊतांनी ट्विट केलंय आणि त्यांनी सरकारच्या भूमिकेला विरोध केला की अबुधाबीमध्ये जो मॅच होत असेल तुम्ही तिकडे म्हणते ऑपरेशन सिंधूर अजून चालू आहे, संपलेलं नाहीये. करेक्ट. आणि दुसऱ्या बाजूला जशी मॅच खेळ झाला असेल तर शिवसेना युबीटी यांच्या वतीने संजय राऊतांनी ट्विट केलंय की त्यांचा स्पष्ट याला विरोध आहे. तर नक्की राष्ट्रवादीच्या सगळ्या संदर्भात भूमिका काय? नाही, मला असं वाटतं आम्ही काँग्रेसशीही चर्चा करू, कारण का आम्हाला केंद्र सरकार मिक्स सिग्नल देतं. म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंग्सला गेलेले आहे, तेव्हा ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर. तर मग जिथे पाणी, जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणुसकीची, तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला, तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर, मग ही क्रिकेट मॅच कुठून आली? काही विषयच येत नाही ना. मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारने क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे. आणि मी विचारणार आहे भारत सरकारला, कारण का आम्ही ऑपरेशन सिंदूरला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून, एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो. तेव्हा पक्ष नाही, विचारधारा नाही, सगळं बाजूला, आपल्या देशाच्या हितासाठी एक राहील. एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का, याचं उत्तर भारत सरकारने द्यायला लागेल. आणि हा प्रश्न मी विचारीन भारत सरकारला की नक्की स्टँड काय. नाही, माझं म्हणणं की स्टँड बदललाय का, कारण का हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे. जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू येतो, मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो. याचं कारण असं की तो देशाचा विषय आहे. तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय, मी आजच MEA ला विचारेन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो, मग तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड? हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारने डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना. एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचं दुसरंच काहीतरी पॉलिसीमध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या. हे चिंताजनक आहे. सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना. असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना. तर मी जरूर MEA ला विचारीन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन. MEA कडून क्लॅरिफिकेशन आहे. बरोबर आहे. काय ते फॉरेन पॉलिसी जरी विषय असला तरी सुद्धा ते रिजनल पॉलिटिक्स मध्ये रिपरकशन दिसत आहेत. म्हणून संजय राऊत नाही, रिजनल पॉलिटिक्स नाही. मला असं त्यांचा मुद्दा असा आहे त्याच्याबद्दल की ते तुमचे एकतर अलाय पार्टनर आहेत आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की जर सरकार हे करणार असेल तर आमची महिला आघाडी सिंधू रक्षा नावाचं आम्ही मग त्याच्यावरती कॅम्पेन चालवून आम्ही रस्त्यावर. नाही, मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय विषय आहे. हा एक इमोशनल विषय. तुम्ही सगळेजण जगदाळ यांच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहेत, आपलीच भेट झालेली. कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी? तिची अजून नोकरी फायनल नाही झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते. तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही, माणुसकीच्या नात्याने करतो. त्या घरात तिचे वडील नाहीत याचं दुःख रोज आहे. म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई, मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवाद्याचा चेहरा मला दिसतो. त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारने, कुठल्याही सरकारने या आतंकवाद्यांच्या बरोबर झिरो टॉलरन्स जर तुमचं, आणि हेच सरकार म्हणतं ना दिस इज द न्यू नॉर्मल.
मग हा कसा काय न्यू नॉर्मल? त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे. हा फक्त राजकीय विषय नाही आणि हा राजकीय विषय नाहीच आहे. मी जरूर राऊत साहेबांनाही फोन करून विचारेन, कारण का राऊत साहेबांचा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड आहे. एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता. मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर, मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर? हा प्रश्न येतोच ना. त्यामुळे हा गांभीर्याने विचारला आणि उगाच मला फक्त सरकारवर टीका करायची नाही, पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे. भारत सरकारने याचं उत्तर द्यावं लागेल. भारत सरकार शिवसेना 14 तारखेपासून माझं तंतू माझा देश असं आंदोलन राज्यभर करणार. नाही, कारण का तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस केवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. ते बघा, सिंदूर आमच्यासाठी काय ती टॅगलाईन नाही आहे. प्रत्येक भारतीय किंवा कुठलीही जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकू नाही दुसरं काहीतरी असू शकतं. त्या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला. आणि ज्या 26 कुटुंबांनी त्यांच्या घरातले करते पुरुष कमवलेत, त्यांच्या दुःखाचा विचार कोणीतरी केला पाहिजे ना. इतका असंवेदनशील असून कसं तरी काय? काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे की नेपाळमध्ये जे आता परिस्थिती उद्भवली, कदाचित देशामध्ये आपल्याही तसे काहीशे लोकांचा म्हणजे बेरोजगारी असेल किंवा इतर अनेक प्रश्न असेल की त्याची उद्भवू शकते. काय वाटतं सगळ्यांना? कसं आहे, मी पहिल्यांदाच पाहिलं, तुमच्याच चॅनलवर दाखवलं की धाराशिवमध्ये काल एका हायवेवर झालं. तर मी तर आप्पासाहेबांना फोन केला. मला वाटलं हे आपल्या तिथल्या कुठल्या हायवेवर होतोय का, की कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूरला कनेक्ट होताना भिगवणला आहे दौंडवरनं जाताना. तर धाराशिवचा तो होता. नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं तुमच्याच चॅनलवर की दिवसा ढवळ्या लुटले जात आहेत ट्रक. हे शॉकिंग आहे. महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण? क्राईम सगळीकडे वाढलाय. आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनलवर की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली. हे कुठली नवीन पद्धत? हे क्राईम कधी वाढतो? क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन क्रायसिसमध्ये असते. त्याच्यामुळे हे अर्थातच, आणि हे वारंवार आम्ही मी फक्त या सरकारवर टीका करत नाहीये. मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा. तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत. आता हे सगळे बसलेले यांना विचारा, जलजीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आलेले? पाण्याची कामं अर्धवट पडली आहेत, शाळेची कामं अर्धवट पडली आहेत. सरकारकडे पैसेच नाहीये. आणि पॉप्युलर स्कीम्स हे सरकार करत राहतं इलेक्शनच्या आधी, आणि नंतर आमच्या जशा महिलांचे 26 लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेला आहे. पण मग कोण आहे ह्याला जबाबदार? हे सरकार ना. या सरकारचं फिस्कल डेफिसिट बघा तुम्ही. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला. मी किती वर्ष तुम्हाला या कायद्याबद्दल सांगते. तो मॅनेजच होत नाहीये. फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटच नाहीये. कोलॅप्स झालंय महाराष्ट्राचं. मग कोण या इकॉनॉमीची जबाबदारी घेणार? जीएसटी मध्ये होणारे बदल त्यांनी खरंच बूस्ट होणार आहे का नाही इकॉनॉमी, ते कालच ठरवेल ना. आता कसं कळेल आपल्याला? नोकऱ्या जात आहेत हिंजवडीला. हे हिंजवडीचे विचार आहे ना, 12,000 नोकऱ्या एकट्या इन्फोसिसनी काढलेल्या आहेत. खूप चिंताजनक परिस्थिती आहे. मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. किती MBA मुलं आपल्या सिम्बायसिस वगैरे आपल्याच भागाचं सांगते ना, एवढी मुलं ऑन कॅम्पस मुलं केवढे पॅकेजेस यायचे. आपणच किती कार्यक्रमाला सिम्बायसिसला जायचो. अशा कार्यक्रमाला कुठे आता तसा माहोलच नाही. दुर्दैव आहे, कारण का स्लो डाऊन इन द इकॉनॉमी. आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे परवा आता जसं ह्याला ओमान मध्ये अटॅक झाला, हे चिंताजनक आहेच ना. आपल्या जवळच आहे, सगळे शेजारची जवळची राज्य. काही आपण म्हटलं की कतारमध्ये, सॉरी ओमानला नाही, कतारला अटॅक झाला. जलजीवनला पैसे नाहीत म्हणून वगैरे पाहिजे. दुसरीकडे आपल्याकडे DPCचा निधी असतो, जिल्हा परिषदेच्या सेसचा निधी असतो. तर याच्याबद्दल काही ठराविक आमदार आहे, ठराविक लोकप्रतिनिधी आहे, हेच पैसे आणि त्यांची कामं मंजूर होत आहेत. तर प्रशासकीय राजवटीत आपल्याला तरी विश्वासात घेतलं जाते का? नाही, एक तर महाराष्ट्र सरकारची काम करायची पद्धत वेगळी आणि केंद्र सरकारची वेगळी. मी चांगल्याला चांगलं म्हणेन, कारण केंद्र सरकारमध्ये या सगळे बसलेले आहेत आणि रेग्युलर सगळे फॉलोअपही घेत असतात. केंद्र सरकारमध्ये कधीही विरोधात आम्ही आहोत म्हणून कामं होत नाहीत असं होत नाही. गडकरी साहेब असतील, रेल्वे मंत्रालय असतील, आमचे काही स्टॉपेजेसवर वाद असतील की बाबा ही स्टॉप ट्रेन थांबवा, मग ते नाही म्हणतात वगैरे अशा गोष्टी. पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा जलजीवन मिशनचे पैसे असतील, आम्हाला कधीही केंद्र सरकारमधला एकही मंत्री नाही म्हणत नाही. आणि पैसे नसतील डिपार्टमेंटकडे तर सांगतात आम्हाला आता बजेट नाहीये, ही आमची अडचण आहे. म्हणून मला कमी करून दुसऱ्याला देतात असं होत नाही केंद्र सरकारनं. आणि खूप मी म्हणजे जड अंतःकरणातून म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन कल्चर आलेलं आहे जे खूप वेदना देणार आहे. तर शेवटी आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत.
आम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलंय. आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुम्ही आम्हाला पण निधी देणार नाही. आणि जे सत्तेमध्ये आहेत आणि जे कदाचित सत्तेमध्ये आत्ता तुमच्या बरोबर आलेत पण तुमच्या विचारधारेचे नाही, ते सोयीप्रमाणे आता तुमच्या बरोबर आहे, मग ह्या राजकारणाला अर्थ काय राहिला? मग ती कॉन्ट्रॅक्टरीच झाली. मग कसलं ते राजकारण? हे दुर्दैव आहे की अस्वस्थ करणारी परिस्थिती महाराष्ट्रात आली. म्हणजे अशा वेळेस सगळेच जर सत्तेमध्ये जायला लागले तर ह्या राजकारणाला, विचारधारेला काही अर्थच राहणार. अतुल ही भातखळकरांनी ही राज्यातली केलंय. स्थिती झाली, ही देशातली स्थिती. पण पुणे जिल्ह्यातल्या स्थितीबद्दल आपण काय सांगितलं? कारण इथे पण प्रशासक राजवट आहे. नाही, आम्हाला म्हणजे अमोलदादाचे आणि माझे इश्यूज असतातच. सेस असेल, डीपीडीसी असेल. आता त्यांनी नवीन कायदे केलेत की डीपीडीसीतून आम्हाला खासदारांना पैसेच द्यायचे नाहीत. मग सेसचं उत्तर कुठलंच सरकार देते, कारण का सेस कलेक्ट केला जातो, तो नक्की कुठे जातो त्याचं उत्तर खरंच आम्हाला मिळतच नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असं कधी नव्हतं. एक काळ असा होता की विरोधक होता त्याला तेवढेच पैसे दिले जायचे जेवढे सत्तेतल्याला द्यायचे. असं कधीच असं झालं नाही. पण हे नवीन कल्चर आले आता दुर्दैवाने महाराष्ट्रात. पण हे महाराष्ट्राची ही म्हणजे अनेक वर्ष आम्ही सत्तेत राहिलो पण आम्ही कधी विरोधकांना नाही म्हणलं. मोहन भागवतांचा वाढदिवस शुभेच्छा दिली का? जिओ हजारो साल साल के दिनों 50 साल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहन भागवतांचं कौतुक केलेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांच्या वयावरून सुद्धा संघ आणि भाजपा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी माझ्यापेक्षा वयानी किंवा पदानी आणि वयानी मोठ्या माणसांबद्दल कधीही काही बोलत नाही. आपण आपल्या वयाला, आपल्या जबाबदाऱ्यांमधल्या चौकटीतच बोलावं असे माझ्यावर झालेले संस्कार आहेत. एक ट्विट केलंय आणि त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ते म्हणतात भारतात सुद्धा जनता विरोधी पक्षाच्या देशविरोधी कारवायांना प्रचंड वैतागलेली आहे. जनतेच्या विरोधी पक्षाच्या विरोधात नेपाळ सारखा उद्रेक विरोधकांमुळे भारतात होऊ शकतो. बघा, एक लोकशाही आहे. सत्तेमधलं काहीतरी पॉझिटिव्ह बोललं असतं तर मी त्याचं मनापासून स्वागत केलं असतं. काही झालं तरी शेवटी चूक आमचीच असते. विरोध एवढं मोठं तुम्हाला मॅन्डेट फ्रॉम गल्ली टू दिल्ली सगळं त्यांचं सरकार असताना सगळी टीका आमच्यावरच असते, हे खूप गमतीशीर आहे. विरोधकांनी भ्रष्टाचार, परिवारवाद आणि वारंवार खोटं बोलणं हे देखील आवर्त घ्यावं असे त्यांचं म्हणणं. बरोबर आहे त्यांचं. परिवारवाद सगळं आमच्याचकडे ना. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षात परिवारवाद नाहीच आहे ते पण. आणि भ्रष्टाचाराचं बरोबर आहे. आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे. वॉशिंग मशीन फक्त त्यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडच्या वॉशिंग मशीन मधून भ्रष्टाचार निघतो.